नमस्कार, मी BH पाटील, HGM कॉलेज कराड, इयत्ता 12वी कॉमर्स, विषय बँकिंग आणि त्यामध्ये बँकिंग पेपर 2 या पेपरमध्ये आपण मागील तासाला पाहत होतो की आयुर्विमापत्र कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारताना बँकेला कोणकोणत्या अडचणी येतात. आपण ह्या सर्व अडचणी बघितलेल्या आहेत. कारण बँक कोणत्याही प्रकारचे कर्ज देत असताना ते कर्ज सुरक्षित देते. सुरक्षित म्हणजे त्या कर्जाचा आधार म्हणून ग्राहकाकडून कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रतिभूती स्वीकारते. ही प्रतिभूती का स्वीकारली जाते? भविष्यकाळामध्ये कर्जदारानं कर्जाची परतफेड वेळेवर केली नाही तर हा जो पैसा आहे हा तिसऱ्या व्यक्तीचा ठेवीच्या रूपानं स्वीकारलेला आहे आणि म्हणून तिसऱ्या व्यक्तीकडून स्वीकारलेल्या ठेवीच्या रूपानं पैसा त्यांना व्याजासहित वेळेवर परत करावा लागतो आणि कर्जदारानं कर्जाची परतफेड केली नाही तर मात्र ती कर्ज बुडण्याची शक्यता असते आणि ते कर्ज बुडू नये, ते सुरक्षित राहावं म्हणून प्रत्येक कर्जाला बँक कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आच्छादन घेते किंवा त्याला जनरल भाषेमध्ये आपण तारण म्हणतो. आणि मग तारण घेतले की मग कोणकोणत्या प्रकारची तारणं दिली जातात, कोणकोणत्या प्रकारचं आच्छादन दिलं जातं हेही मागच्या तासाला आपण जनरली नावं पाहिली. त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं की शेअर मार्केटमधल्या प्रतिभूती. या शेअर मार्केटमध्ये कुठल्या प्रतिभूती असतात तर शेअर्स असतात, कर्जरोखे असतात, डिबेंचर असतात, शासकीय शेअर असतात किंवा सरकारी प्रतिभूती, निमसरकारी प्रतिभूती, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया पूर्वी होते, आता अशा अनेक कंपन्या आहेत त्यांची युनिट्स, पोर्ट ट्रस्टची सर्टिफिकेट्स असतात, कॅश ऋणपत्र असतात, या सगळ्या असतात. आणि म्हणून ती एक प्रतिभूती बघितली. आणि त्यानंतर काल दुसरी प्रतिभूती बघत होतो, आयुर्विमा पॉलिसी. ही जी आयुर्विमा पॉलिसी आहे त्याला आपण LIC पॉलिसी म्हणतो. आयुर्विमा पत्र किंवा आयुर्विमा पॉलिसी, LIC पॉलिसी. ही LIC पॉलिसी कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना बँकेला दक्षता घ्यावी लागते. तसंच त्यामध्ये का दक्षता घ्यावी लागते तर त्यामध्ये दोष आहेत. कोणते दोष आपण काल बघितले तर कालच्या तासाला आपण दोष असे बघितले होते की नियमित विमा हप्ता विमेदारानं भरला नाही तर विम्याचा करार रद्द होऊ शकतो. विम्याचा करार हा विश्वासावर अवलंबून आहे. चुकीची खोटी माहिती जर विमा कंपनीला दिली तरी करार रद्द होतो. चुकीचं वय दिलं तरी करार रद्द होतो. विमेदारानं विमा घेतल्यानंतर आत्महत्या केली तरी करार रद्द होतो. आणि त्या विमापत्रामध्ये विविध कलमं असतात. ही कलमं अडचणीत आणणारी बँकेला ठरू शकतात. म्हणजे विमा पॉलिसी बँकेला देऊन त्यावर कर्ज घेत असताना बँकेला अनेक अडचणी येतात. प्रत्येक प्रतिभूतीमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे अडचणी असतात. म्हणून काही त्या प्रतिभूती बँका सोडत नाही. कारण कुठलीही प्रतिभूती घेतली तर अडचण असते. सोनं सर्वात चांगली प्रतिभूती मानली जाते. कारण सोनं बँकेच्या ताब्यात द्यायचं आहे, ते सोनारानं तपासायचं आहे, त्यामधलं किती सोनं खरं आहे बघतात आणि त्यावर कर्ज देतात. पण मी सोनं बँकेला दिलं, बँकेनं मला कर्ज दिलं आणि ते चोरटं सोनं असेल तर बँकेला चांगला अधिकार प्राप्त होत नाही. म्हणजे त्यामध्ये सुद्धा दोष आहेच. म्हणजे सर्व प्रतिभूतीमध्ये दोष आहेत, अडचणी आहेत. आणि म्हणून कालच्या तासाला आपण बघितलं होतं आयुर्विमा पॉलिसीमध्ये काही दोष आहेत. दोष असले तरी सुद्धा बँकेच्या दृष्टीनं आयुर्विमा पॉलिसी ही उत्तम प्रतिभूती मानली जाते. कारण तुम्ही विमा घेतल्यानंतर, विमा कंपनीकडे विमा घेतल्यानंतर 3 वर्ष जर सलग हप्ता भरला तर विमा कंपनी त्या पॉलिसीला सोड किंमत देते. म्हणजे तुम्हाला 3 वर्षानंतर कधीही पॉलिसी बंद करायची असेल तर विमा कंपनी तुम्हाला जेवढी रक्कम देते त्या रकमेला सोड किंमत म्हणतात. आणि याच सोड किंमतीचा आधार घेऊन बँका ग्राहकांना कर्ज देत असतात. परंतु कर्ज देत असताना सुद्धा त्या पॉलिसीमध्ये दोष आहेत तर आहेत, तरी बँका कर्ज देतात. कारण कुठल्याही ह्याच्यामध्ये दोष असले तर ती प्रतिभूती स्वीकारायची नाही अशी बँकेची भूमिका असत नाही. दोष असला तरी बँक दक्षता घेते आणि ते दोष नाहीसे करून त्याच पॉलिसीवर, त्या प्रतिभूतीवर कर्ज देते. आणि म्हणून विमापत्रावर कर्ज देत असताना घ्यावयाची दक्षता. विमापत्र मी सर्व लिहित नाही आता. विमापत्रावर कर्ज देत असताना घ्यावयाची दक्षता. काय बँक दक्षता घेते? एक म्हणजे तुम्ही देत असलेलं विमापत्र, बँकेला कर्जाला आच्छादन म्हणून देत असलेलं विमापत्र, त्या विमापत्राचा प्रकार कोणता आहे. आता हा जो विमापत्राचा प्रकार आहे
तो प्रकार कोणता आहे बघितलं जातं. विमापत्राचे किती प्रकार आहेत तर विमापत्राचे 2 प्रकार काल सांगितले, आजीव विमापत्र आणि दुसरं जे विमापत्र आहे ते मुदती विमापत्र. हे जे मुदती विमापत्र आहे हे मुदती विमापत्र बँकेच्या दृष्टीनं फार फायदेशीर असतं. जर विमा काळामध्ये जर विमेदाराचा मृत्यू झाला तरी नुकसान भरपाई मिळते आणि मृत्यू झाला नाही तर मुदत संपल्यानंतर पैसे मिळतात. म्हणजे बँकेचं कर्ज वसूल होण्यासाठी एंडोमेंट पॉलिसी मुदती विमापत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे विमापत्राचा प्रकार जो आहे तो विमापत्राचा प्रकार पाहणं आवश्यक आहे. आणि जर बँकेला पटलं की हे विमापत्र बँकेच्या कर्जाच्या दृष्टीनं उत्तम आहे कारण हे मुदती विमापत्र किंवा एंडोमेंट पॉलिसी आहे तर अशा प्रकारची विमापत्र बँका स्वीकारतात. जर आजीव विमापत्र असेल तर आजीव विमापत्र बँका स्वीकारतील, परंतु सर्वच आजीव विमापत्र स्वीकारतील असं नाही. म्हणून पहिली दक्षता बँक अशी घेते की विमापत्राचा प्रकार कोणता आहे आणि बँकेच्या दृष्टीने तो योग्य आहे की नाही हे पाहून मग त्यावर कर्ज दिलं जातं. त्यामध्ये दुसरी दक्षता आयुर्विमा पॉलिसीवर कर्ज देत असताना बँक दुसरी दक्षता घेते की विमेदारानं त्या विमा पॉलिसीवर शेवटचा हप्ता भरला आहे किंवा नाही. शेवटचा हप्ता भरण्याची खात्री, शेवटचा हप्ता भरण्याची खात्री. आता शेवटचा हप्ता भरण्याची खात्री का करावी लागते? कोणतीही विमा पॉलिसी सुस्थितीत आहे की नाही, चालू स्थितीत आहे की नाही हे ओळखायचं असेल तर एकच मार्ग आहे. कोणता? त्या विमापत्राचा शेवटचा हप्ता भरल्याची पावती पाहिजे. असं विमा कंपनी कधीही करत नाही. मागच्या हप्ते राहिले तर आत्ता शेवटचा हप्ता द्या असं कधीही घडत नाही. शेवटचा हप्ता भरला याचा अर्थ मागचे सर्व हप्ते भरलेले आहेत म्हणजे ती पॉलिसी सुरू आहे. म्हणजे विमेदारानं आयुर्विमापत्रावर कर्ज घेताना किंवा बँकेकडे सादर करताना शेवटचा हप्ता भरल्याची पावती बँकेला दाखवणं आवश्यक आहे कारण बँक ती दक्षता घेते. आणि अशी दक्षता घेतल्यानंतर बँकेची खात्री होते की अशी पॉलिसी आहे, ही पॉलिसी सुरू आहे, सुस्थितीत आहे आणि मग त्यावर कर्ज द्यायला हरकत नाही. त्यामध्ये तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता? विम्याचे हप्ते किंवा पुढील हप्ते. विम्याचे पुढील हप्ते. आता विम्याचे पुढील हप्ते तो भरणार आहे की नाही हे बँकेला आत्ता सांगता येत नाही. आज रोजी आत्ता कुठला समजा ऑक्टोबर महिना आहे, ऑक्टोबर महिन्यापर्यंत ऑक्टोबर 2020पर्यंत हप्ते भरलेले आहेत म्हणजे पॉलिसी चालू आहे. अशा पॉलिसीवर कर्ज द्यायचं. बँकेनं कर्ज दिलं आणि कर्जदारानं पॉलिसी बँकेला दिली आणि त्यावर कर्ज घेतलं आणि पुढचे हप्तेच भरले नाहीत. नोव्हेंबरचा हप्ता नाही, डिसेंबरचा हप्ता नाही भरला, जानेवारीचा हप्ता भरला नाही तर काय प्रकार होऊ शकतो? ती पॉलिसी लॅप्स होऊ शकते, बंद पडू शकते. पॉलिसी जर बंद पडली आणि दरम्यानच्या काळात विमेदाराचा मृत्यू झाला तर विमा कंपनी नुकसान भरपाई देणार नाही. आणि म्हणून बँकेनं काय करायचं आहे? विम्याचे पुढील हप्ते जे आहे ते पुढील हप्ते तो भरेल की नाही याची खात्री केल्याशिवाय अशाच कर्जदाराला बँक विमेदाराला कर्ज देते की त्याचा पूर्णपणे बँकेचा त्या कर्जदारावर LIC पॉलिसी धारकावर पूर्ण विश्वास आहे. पण तो पुढील हप्ते भरू शकतो का? तर होय. त्याचं उत्तर बँकेला जर होय मिळालं तरच बँक त्या आयुर्विमा पॉलिसीवर कर्ज देते. पुढची दक्षता आहे विमेदाराचे वय. योग्य असल्याची किंवा जन्मतारीख योग्य असल्याची खात्री. कालच्या तासाला मी सांगितलं होतं विमेदारानं विम्याचा हप्ता जास्त बसतो आहे म्हणून चुकीचा वयाचा पुरावा विमा कंपनीला दिला. वय कमी लावलं का हप्ता कमी बसावा आणि हप्ता कमी भरत गेला आणि चुकीचं वय विमेदाराचा मृत्यू झाला आणि मग बँकेला विमा कंपनीला शंका आली आणि त्यांनी वय जर चेक करून बघितलं त्यात जर चुकीचा पुरावा असेल आणि खरं वय लपवलेलं असेल तर मात्र विम्याचा करार रद्द होतो आणि बँकेला
त्यावर जर कर्ज घेतलं असेल तर बँकेला त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. म्हणून विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये करार होतो. त्यावेळी विमेदारानं विमा कंपनीला वयाचा पुरावा खात्रीशीर दिलेला आहे, बरोबर दिलेला आहे याची बँकेनं खात्री करायची आहे. आणि बँकेने याची खात्री केली, बँकेकडे असणारं रेकॉर्ड आणि विमा कंपनीकडे असणारं रेकॉर्ड हे दोन्ही रेकॉर्ड जर समान असतील, सारखे असतील, तर वयाचा पुरावा बरोबर दिल्याची खात्री होते. आणि म्हणून विमेदाराचं वय बरोबर असल्याची बँकेनं खात्री केली पाहिजे. त्यानंतर विमा कंपनीची योग्यता. विमा कंपनीची योग्यता म्हणजे ज्या कंपनीचं विमापत्र बँकेला कर्जाला आच्छादन म्हणून ग्राहक देणार आहे ती कंपनी कोणती आहे. आत्ता या 15 वर्षात विद्यार्थी मित्र 15 वर्षात जर आपण विचार केला तर अनेक प्रायव्हेट कंपन्या आलेल्या आहेत. पण 15 वर्षापूर्वी जर तुम्ही गेला तर या देशात एकमेव भारतीय आयुर्विमा महामंडळ अशी एकमेव कंपनी होती की जे देशातील लोकांचा विमा उतरायची. एकमेव, त्याला स्पर्धा नव्हती. पण आत्ता जर तुम्ही पाहिलं तर ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स, रिलायन्स निपॉन लाईफ इन्शुरन्स, SBI लाईफ इन्शुरन्स ह्या झाल्या भारतातल्या कंपन्या. याशिवाय परदेशातून आलेल्या अजून अनेक कंपन्या आहेत. मग या कुठल्या कंपनीचं विमापत्र त्या ग्राहकाने घेतलं, तो कुठल्या कंपनीचं सादर करतोय. गृहीत धरा एखाद्यानं ऑस्ट्रेलियाच्या कंपनीकडं विमा घेतलेला आहे आणि ते विमापत्र बँकेकडे सादर केलं आणि त्यावर कर्ज मागतोय. बँक त्या ऑस्ट्रेलियाच्या विमापत्रावर कर्ज देणार, पण बँकेनं ही ज्या कंपनीकडं विमा उतरवलेला आहे ऑस्ट्रेलियाच्या त्या विमा कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे का, त्याची योग्यता आहे का, या गोष्टी पाहायला लागतील. कारण विमा कंपनीची योग्यता जर नसेल, जर विमा कंपनीच बुडणार असेल तर बँकेकडे दिलेलं विमा पॉलिसीचे पैसे मिळणार नाहीत, बँकेनं दिलेलं ग्राहकाला कर्जही बुडणार. म्हणजे विमा पॉलिसीवर कर्ज देत असताना त्या विमा कंपनीची योग्यताही बघावी लागते. पूर्वीच्या काळी मी सांगितलं तुम्हाला की भारतीय आयुर्विमा LIC ऑफ इंडिया ही एक स्वायत्त आणि राष्ट्रीयकृत संस्था आहे. त्याच्यावर संपूर्ण भारतातल्या सरकारचा अधिकार आहे, त्यामुळे त्यावर विश्वास होता. आता अनेक खाजगी कंपन्या झालेल्या आहेत. कोणती कंपनी डबघाईला आल्या, कोणती विमा कंपनी चांगली आहे याचाही बँकेनं अभ्यास करायला पाहिजे. डबघाईला आलेल्या विमा कंपनीची जर पॉलिसी बँकेनं कर्जाला आच्छादन म्हणून घेतली तर बँक ही डबघाईला येऊ शकते, कारण दिलेली कर्ज परत मिळणार नाही. म्हणून विमा कंपनीची योग्यता बँक तपासते आणि मगच त्या विमा पॉलिसीवर कर्ज देते. आता विमा कंपनीची योग्यता तपासल्यानंतर त्या कर्जाची रक्कम किती द्यायची विमा पॉलिसीवर. कोणतीही विमा पॉलिसी जर असेल तर या विमा पॉलिसीवर कर्जाची रक्कम किती द्यायची. मी आता कालही सांगितलं तुम्हाला, आजही सांगतोय की एखादी पॉलिसी तुम्ही त्या विमा कंपनीला घेतल्यानंतर तुम्हाला पॉलिसीमध्येच बंद करायची आहे. 20 वर्षासाठी पॉलिसी घेतली आणि तुम्ही 10 वर्षानं बंद करायला निघाला, म्हणजे निम्मे पैसे विमा कंपनीकडे भरलेले आहेत. पण विमा कंपनीला पॉलिसी बंद करत असताना विमा कंपनी तुम्हाला 10 वर्ष जेवढी रक्कम भरली आहे तेवढी सगळी रक्कम देत नाही. मग किती रक्कम देते, त्यापैकी काही रक्कम कट करते त्यातून आणि उरलेली रक्कम तुम्हाला देते. म्हणजे केव्हाही पॉलिसी बंद करायला गेला तर तुम्हाला कमीत कमी तेवढी रक्कम मिळणार याची खात्री होते. त्या रकमेला म्हणतात सोड किंमत. आणि ही जी सोड किंमत आहे ही सरेंडर व्हॅल्यू, सोड किंमत, या सोड किंमतीचा आधार घेऊन सोड किंमतीच्या 70% कर्ज ते 80% कर्ज बँका देतात. म्हणजे 70 ते 80% कर्ज सोड किंमतीच्या, म्हणजे कोणत्याही आयुर्विमा पॉलिसीला सोड किंमत होते. तुम्ही किती वर्ष हप्ते भरलेत, किती वर्ष भरायचे, विम्याची रक्कम किती आहे, त्यावर स्थगित किंमत काढली जाते. स्थगित किंमतीचा एक चार्ट असतो, त्या चार्टच्या टक्केवारी बसून तुमची त्याची सोड किंमत बँक LIC निश्चित करते. आणि मग ती निश्चित केली की बँकेला केव्हाही ती पॉलिसी बंद केली तर जेवढी रक्कम मिळू शकते त्याला सोड किंमत म्हणतात. आणि त्या सोड किंमतीचा आधार घेऊन 70 ते 80% एवढं कर्ज त्या सोड किंमतीच्या 70 ते 80% बँका कर्ज देतात आणि मग ग्राहकाला तेवढी रक्कम मिळते. आता हे काळजी घेतली सोड किंमतीची, विमा कंपनीची योग्यता, विमेदाराचे वय, सगळं बाकीच्या पुढचे हप्ते भरले की नाही हे सगळं बँक काळजी घेते. परंतु ते जर समजा विमेदारानं कर्जाची परतफेड केली नाही, त्या ग्राहकानं कर्जाची परतफेड केली नाही तर ते
विमापत्र आहे ते विमापत्र पुन्हा काय करावं लागेल, विमा कंपनीला बँक परत करते आणि ते पैसे वसूल करते. परंतु विमा कंपनीला परत करत असताना त्यावर कुणाचं नाव असतं, ज्याला कर्ज दिलं त्याचं नाव असतं. मग त्याला मान्यता दिली पाहिजे की मी एक LIC बंद करायचा मला माझी संमती आहे. हे नंतर एखाद्या वेळेस संमती देऊ शकणार नाही. म्हणून बँक कर्ज देतानाच विमापत्रकाचं अभिहस्तांकन करून घेते. विमापत्रकाचं अभिहस्तांकन म्हणजे काय, एक व्यक्ती आपल्या हक्काचे, मालमत्तेचे किंवा येणे रकमेचे दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतर करते, त्याला अभिहस्तांकन म्हणतात. म्हणजे विमा कंपनीकडून मला जे पैसे मिळणार आहेत ते मी जर पैसे बँकेचे दिले नाही तर ते बँकेला द्या असं तो विमेदार लिहून देतो. मग बँक कर्ज देते. असं लिहून दिलं आणि संपूर्ण अभिहस्तांकनाच्या कागदावर त्यानं सह्या केल्या की त्याला म्हणतात अभिहस्तांकन. आणि मग विमापत्राचं अभिहस्तांकन केलं तर ती पॉलिसी ज्या व्यक्तीच्या नावानं आहे त्या व्यक्तीचं नाव कमी होऊन तिथं बँकेचं नाव लागतं. म्हणजे बँकेच्या नावानं अभिहस्तांकित करावी लागते आणि विमा कंपनीला सूचना द्यावी लागते. आठवा मुद्दा आहे विमा कंपनीला सूचना. ही विमा कंपनीला सूचना कधी द्यावी लागते, तर ज्यावेळी बँक त्या विमा पत्रावर कर्ज देते त्यावेळी कर्ज दिल्यानंतर विमा कंपनीला सूचना द्यायची असते की या व्यक्तीच्या नावानं असलेलं विमापत्र जे तुमच्याकडं आहे ते आमच्या बँकेकडं कर्जाला आच्छादन म्हणून ठेवलेलं आहे, त्यावर आम्ही कर्ज दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी बँकेचं नाव लागतं. म्हणजे त्या व्यक्तीच्या नावात आणि बँकेचं नाव लागतं. बँकेचं जर नाव लागलं तर त्यामधून येणारा सगळा पैसा आहे, सगळी रक्कम जी आहे ती कुणाला मिळते, बँकेला मिळते. म्हणून बँक काय करते, विमा पॉलिसीवर कर्ज दिल्यानंतर ज्या कंपनीची विमा पॉलिसी आहे त्या कंपनीला सूचना करते की या व्यक्तीनं आमच्या बँकेकडून एवढं कर्ज घेतलेलं आहे. आणि शेवटचा त्यामधला आहे चौकशी. म्हणजे 9वा मुद्दा आहे, इकडं लिहितोय मी 9वा मुद्दा चौकशी. चौकशी म्हणजे काय, हे सगळे दक्षता बँकेने घेतली. विमापत्रावर कर्ज देत असताना 1, 2, 3, 4, 5, 6, 8 पर्यंत सगळ्या दक्षता घेतल्या आणि दक्षता घेऊन बँक थांबून चालणार नाही. बँकेनं विमा कंपनीशी अधूनमधून चौकशी करायची. काय चौकशी करायची, विम्याचा करार चालू आहे का, विमेदार विम्याचे हप्ते भरतो का, विमेदाराचे आणि बँकेचं यांच्यामध्ये, विमेदार आणि विमा कंपनी याच्यामध्ये करार झाला आहे त्यामध्ये काही अडचण आहे का, याची वरचेवर बँकेनं चौकशी करायची. म्हणजे कुठलीही बँक, लक्षात ठेवा, कुठलीही बँक कर्ज दिलं आणि निवांत बसले असं कधी होत नाही. सतत त्या कर्जदारावर त्याचं लक्ष असतं. तो काय करतो, व्यवसाय करतो की नाही, उत्पन्न मिळतं की नाही, मिळालेल्या उत्पन्नातून हप्ता भरतो की नाही, हे सगळ्या चौकशी बँका परस्पर करत असतात आणि बँकेनं चौकशी केली पाहिजे. आणि म्हणून आयुर्विमा पॉलिसीवर कर्ज देत असताना बँकेला एवढ्या दक्षता घ्याव्या लागतात. कालच्या तासाला दोष काय आहेत सांगितलं, आज मी दक्षता सांगतोय तुम्हाला. त्या दक्षता 1 ते 9 अशा असतात. परीक्षेमध्ये 5 मार्काला तुम्हाला कित्येक वेळा प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना बँक कोणत्या दक्षता घेते, आणि खाली एक आकडा असतो आयुर्विमा पॉलिसी, आयुर्विमा पत्र. तर या तुम्हाला 9 जे पॉईंट्स आहेत या 9 पॉईंट्स तुम्हाला संपूर्ण लिहावे लागतील. त्यावेळी 5 पैकी 5 मार्क्स मिळतील. यामध्ये काही तुमचे पॉईंट्स राहिले तर किमान 5 पॉईंट ते 6 पॉईंट तुमचे करेक्ट आले तर तुम्हाला 5 मार्क्स देण्यापासून कुणी थांबवू शकत नाही. तर अशा पद्धतीनं LIC पॉलिसीवर कर्ज देत असताना बँक कोणत्या दक्षता घेते ते आपण आत्ता पाहिलं. की आपण 2 पॉलिसी पाहिल्या. पहिली पॉलिसी पाहिली आपण शेअर मार्केटमधल्या प्रतिभूती, त्यामध्ये सगळ्या प्रकारचे शेअर्स आणि कर्ज रोखे. दुसरी प्रतिभूती पाहिली आपण आयुर्विमा पत्र, LIC पॉलिसी. आणि आता तिसरी प्रतिभूती आपण बघणार आहोत. तिसरी प्रतिभूती म्हणजे उत्पादन व माल प्रतिभूती. आता ही उत्पादन आणि माल आहे, याचं इंट्रोडक्शन फक्त करू आपण आणि आपण थांबायचं आहे. की जे 2 प्रतिभूती आता झाल्या त्या 2 प्रतिभूतीमध्ये तुम्हाला दोन्ही विचारलेल्या अडचणी काय आहेत, दोष, अडचणी किंवा दोष. आणि बँक काळजी कोणती घेतली, 10 मार्काला प्रश्न बऱ्याच वेळेला पडलेला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रतिभूती याचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी असा गोंधळ करायचा नाही. या प्रतिभूतीचे दोष दुसऱ्या प्रतिभूतीला, या प्रतिभूतीची दक्षता तिसऱ्याच प्रतिभूतीला, असा गोंधळ न करता ती प्रतिभूती कोणत्या प्रकारची आहे, काय यामध्ये असू शकतं, असा थोडासा विचार केला तर आपल्याला सगळे मुद्दे लिहिता येतात. आणि म्हणून तिसरी जी प्रतिभूती आहे ही तिसरी प्रतिभूती उत्पादन व माल.
प्रोड्यूस अँड गुड्स, उत्पादन व माल. प्रोड्यूस अँड गुड्स. आता उत्पादन आणि माल यामधला काय फरक आहे? उत्पादन म्हणजे दोन प्रकारचं उत्पादन आपल्याकडे होतं. एक शेतातून येणारं उत्पादन, बरोबर, अन्नधान्य सर्व, आणि उत्पादन त्या प्रोसेसमध्ये शेतातून येणाऱ्या अनेक उत्पादनातून किंवा जमिनीच्या पोटातून निघालेल्या अनेक खनिजापासून त्यावर प्रोसेस करून जे उत्पादन केलं जातं ते कारखान्यामध्ये तयार होतं, त्याला फिनिश्ड गुड्स म्हणतात, ते उत्पादन. आणि माल म्हणजे गुड्स, जे तुम्ही डोळ्याने वस्तू पाहता. तुमच्या शेजारी असलेला किराणा मालाचा दुकानदार, त्या दुकानामध्ये जेवढ्या वस्तू असतील त्याला माल म्हणतो आपण. म्हणजे व्यापारी ज्या वस्तूचा व्यापार करतो त्याला माल म्हणतो. असं उत्पादन आणि माल कर्जाला आच्छादन म्हणून देऊन बँका कर्ज देतात. आता उत्पादन आणि माल प्रतिभूती म्हणून घेताना बँका जेवढी कर्ज देतात त्या उत्पादनी मालामध्ये काही दोष असू शकतो का? त्या उत्पादन माल दिसला की तो गुदामामध्ये माल आहे, दुकानात माल आहे आणि ते बँका त्यावर कर्ज देतात. असं जरी असलं तरी उत्पादनी माल यामध्ये कर्ज देत असताना त्या उत्पादनामध्ये मालामध्ये काही वैशिष्ट्ये आहेत, फायदे आहेत. म्हणजे उत्पादन आणि माल ही प्रतिभूती स्वीकारायची असेल तुम्हाला तर या स्वीकारताना यातल्या 3 टप्प्यात आपण बघणार आहोत. त्या उत्पादनी मालामध्ये काय गुण वैशिष्ट्ये आहेत. उत्पादन व माल कर्जाला आच्छादन म्हणून घेताना बँकेला कोणत्या अडचणी येतात आणि उत्पादन व माल प्रतिभूती म्हणून स्वीकारत असताना बँक कोणत्या दक्षता घेते. म्हणजे एक गुण, दुसरे दोष आणि तिसरे दक्षता, अशा 3 टप्प्यामध्ये आपल्याला उत्पादन आणि माल ही प्रतिभूती बघायची आहे. तर यामध्ये जे आपल्याला उत्पादन आणि माल याचे जे फायदे किंवा वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये किंवा फायदे कोणते आहेत? वैशिष्ट्ये म्हणून उत्पादन व माल याची वैशिष्ट्य काय आहे? एका दुसरं वैशिष्ट्य बघू. उत्पादन आणि माल यांचं वैशिष्ट्य पाहताना तुम्हाला सांगतो मी की ही डोळ्यानं दिसणारी प्रतिभूती आहे, ही सहजपणे विकता येणारी प्रतिभूती आहे. आणि म्हणून बँकेच्या दृष्टीनं उत्पादन आणि माल का चांगली प्रतिभूती? ती बँकेच्या ताब्यात द्यावी लागते. समजा एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं आणि त्याचं गोडाऊन भरलेलं असेल तर बँक त्या गोडाऊनची चावी आपल्याकडे घेते आणि त्या वस्तूच्या किमतीवर तुम्हाला कर्ज देते. म्हणजे उत्पादन व माल कर्जाला आच्छादन म्हणून घेताना ते स्वतःच्या ताब्यात घेते. तारण हा प्रभार त्यावर प्रस्थापित करते, तारण गहाण हा प्रभार प्रस्थापित करते. काही मालावर तारण प्रभार प्रस्थापित होतो. कसा तारण? जर बँकेच्या ताब्यात चाव्या दिल्या तर तारण, आणि बँकेची फक्त नजर असली तर तारण गहाण. उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला थोडक्यात. साखर कारखाने काय पिकवतात, काय निर्माण करतात? साखर. आणि या साखरेची पोती कुठं असतात? गुदामामध्ये असतात. आणि ते गुदामावर लोकांचं जर बिल भागवायचं असेल ऊसाचं तर साखरेची पोती गुदामात असताना माल न विकता त्याचं बिल भागवता येत नाही. मग साखर कारखाना काय करतो? बँकेकडे जातो आणि त्या गुदामामध्ये असलेल्या साखरेच्या पोत्यांच्यावर कर्ज घेतो. ज्यावेळी साखरेच्या पोत्याच्यावर कर्ज घेऊन लोकांचं बिल भागवतो त्यावेळी साखरेची पोती गुदामात असतात, त्या गुदामाची चावी बँकेकडे असते. म्हणजे बँक ती संपूर्ण गुदाम स्वतःच्या ताब्यात ठेवतो आणि त्यावर तारण प्रभार प्रस्थापित केला जातो. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे की माल. एखाद्या किराणा मालाच्या दुकानदारानं कर्ज काढलेला असेल आणि तो माल जर त्याच्या दुकानात असेल, तो बँकेने जर स्वतःच्या ताब्यात ठेवला तर किराणा मालाचा दुकानदार व्यवसाय कसा करायचा? मग तिथं बँक तारण गहाण प्रभार करते, फक्त नजर गहाण. म्हणजे बघते माल दुकानात आहे का? आहे. काल किती होता? 10,000चा. आज किती आहे? 8,000चा. म्हणजे 2,000चा माल कमी झाला, म्हणजे 2,000ची विक्री झाली. 2,000च्या विक्रीतून येणारा पैसा मिळालेला आहे. बँकेचा हप्ता वेळेवर भरतोय की नाही? आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो, प्रतिभूती शिकत असताना त्या प्रतिभूतीमध्ये गुण काय आहेत, दोष काय आहेत आणि दक्षता काय आहेत, अशा 3 भागामध्ये बघायचं आहे. तर यामध्ये वैशिष्ट्य काय आहे? प्रतिभूतीचं वैशिष्ट्य किंवा फायदे. तर इथं पहिलं वैशिष्ट्य आहे पण्यता, मार्केट एबिलिटी. पण्यता म्हणजे काय? मार्केट एबिलिटी. कोणत्याही प्रतिभूतीची वस्तूची बाजारात ताबडतोब विक्री करता येत असेल तर त्या वस्तूमध्ये पण्यता गुणधर्म असतो. ताबडतोब विक्री कुठल्या मालाची होऊ शकते? उत्पादनाची होऊ शकते. जीवनावश्यक वस्तूची जाहिरात करावी लागते का?
तुम्ही कधी टी व्हीवर पाहिले का ज्वारीची जाहिरात, गव्हाची जाहिरात, साखरेची जाहिरात? नाही पाहिलं, कारण त्या जीवनावश्यक वस्तू आहेत, त्यामध्ये पण्यता गुणधर्म आहे. पण काही वस्तूंची जाहिरात करावी लागते, त्या जीवनाला आवश्यक असतातच असं नाही, नसल्या तरी चालू शकतात, त्याची जाहिरात करावी लागते, त्यामध्ये कमी पण्यता गुणधर्म असतो. आणि म्हणून उत्पादन माल ही जीवनावश्यक असणाऱ्या बऱ्याचशा वस्तू असल्यामुळं त्यामध्ये पण्यता हा गुणधर्म असतो. अजून अनेक 6-7 त्यामध्ये गुण आहेत, जे बाकीचे जे आहेत, एकच गुण आपण आज बघितला, बाकीचे जे 2, 3, 4, 5 गुण, त्यानंतर दोष, त्यानंतर अडचणी आणि मग दक्षता, हे आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.